नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून झालेल्या पावसाचं जे पुराचं पाणी तर गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग करण्यात येत आहेत। साधारण आपण जर बघितलं तर आता 28,000 क्युसेस वेगाने जे तर ते नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा या ठिकाणावरून गोदावरी नदीतून हे पाणी जे तर वाहत आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर ह्या पुलाला पाणी जे तर या ठिकाणी टच झालेलं आहे। अक्षरशः हा पूल जो आहे तर तो हा धोकेदायक पूल आहे। त्याच्या शेजारी एक नवीन पुलाचं काम सुरू आहे, मात्र पुराचं पाणी सातत्याने या ठिकाणावरून वाहत असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचं काम जे तर ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। मात्र ह्या जर पुलाची आपण हाईट बघितली तर साधारण 20 ते 25 फुटाची हाईट आहे आणि ह्या पुलाला पाणी टच झाल्यामुळे अक्षरशः हा धोकेदायक पूल जो आहे तर तो याचा धोका आणखीन वाढलेला आहे। मात्र या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ही वाहतूक जी तर ही थांबवणं गरजेचं होती, मात्र या ठिकाणी वाहनधारकांना 20 ते 25 किलोमीटरचा जो आहे तर तो फेरा पडत असल्या कारणाने या ठिकाणी वाहनधारक जे तर आपली वाहने जे तर ते जीव धोक्यात घालून या ठिकाणावरून घेऊन जात आहेत। मात्र प्रशासनाचे जो सतर्कतेचा इशारा दिलेला आहे या इशाऱ्याकडे नागरिकांनी जे तर ते गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, सायखेडा, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।